कोर्स तुम्ही करू शकता याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना 10वी झाल्यावर कोणकोणते कोर्स ते करू शकतात याविषयीची माहिती नसते। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ती सुद्धा माहिती त्यांना पूर्णपणे मिळून जाणार आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहणार आहेत। चला तर मित्रांनो, आपण पाहूया की 10वी झाल्यानंतर तुम्ही कोणते कोर्स करू शकता। तर मित्रांनो, 10वी झाल्यानंतर दोन प्रमुख कोर्सेस ते म्हणजे डिप्लोमा आणि ITI तुम्ही करू शकता। आता आपण एक एक करून डिप्लोमा आणि ITI ह्या दोघांचीही माहिती घेऊया। तर मित्रांनो, जर तुम्ही डिप्लोमा करण्याचा विचार करत असाल तर डिप्लोमामध्ये सुद्धा दोन वेगवेगळे प्रकार पडतात। ते म्हणजे इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि दुसरा म्हणजे फार्मसी डिप्लोमा। इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये सुद्धा खूप सारे प्रकार असतात, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा, IT इंजिनिअरिंग डिप्लोमा, कम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा। तर मित्रांनो, असे खूप सारे प्रकार डिप्लोमामध्ये पडतात। तर मित्रांनो, हा डिप्लोमा 3 वर्षाचा असतो। प्रत्येक वर्षाला तुम्हाला 2 सेमिस्टर असतात। असेच तुम्हाला 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर पास करायचे असतात। अशाच प्रकारे मित्रांनो, जर तुम्ही फार्मसी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं तिथे सुद्धा तुम्हाला 3 वर्षाचा डिप्लोमा असतो। प्रत्येक वर्षी तुम्हाला 2 सेमिस्टर असतात आणि 3 वर्षाचे मिळून असे 6 सेमिस्टर तुम्हाला तिथे पास करायचे असतात। आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो की डिप्लोमा हा मराठीमध्ये असतो का इंग्लिशमध्ये असतो? तर मित्रांनो, डिप्लोमा हा पूर्णपणे इंग्लिश मध्ये असतो। जर मित्रांनो डिप्लोमा विषयी तुम्हाला अजून माहिती डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये जरूर सांगा, आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू। तर मित्रांनो, 10वी नंतर तुम्ही दुसरा कोर्स करू शकता, तो म्हणजे ITI। ITI मध्ये सुद्धा खूप प्रकारचे ट्रेड असतात, जसं की डिझेल मेकॅनिक, ड्राफ्ट्समन, वायरमन आणि इतर। तर मित्रांनो, ITI हा 2 वर्षाचा कोर्स असतो। 2 वर्षानंतर तुम्ही ITI पास होऊ शकता। त्यानंतर तुम्हाला 1 वर्षाची अप्रेंटिसशिप करणे गरजेचे असते। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही 10वी नंतर डिप्लोमा किंवा ITI हे 2 कोर्स करू शकता। आणि जर तुम्हाला हे दोन्ही कोर्स करायचे नसतील तर त्यानंतर तुम्ही 11वीला ऍडमिशन घेऊ शकता। जर मित्रांनो तुम्हाला इतर एखाद्या विषयाची माहिती हवी असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा। बरोबरच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती यापुढे आपल्या चॅनलवर मिळत राहणार आहे।